बाई शांताबाई, पुरा अंधारच होऊन गेला ना बापा. अंधार व्हाले वावरातच इतका अंधार झाला. आपल्याला तर रस्त्यानं अजून अंधारानच जा लागते हो माय. आणि ह्या कुठं गेल्या? 10 एकर वावर माय, 10 एकर वावर त्या कुठं कुठं भटकल्या, दिसून नाही राहिल्या दूर दूर पर्यंत. संत्र्याले आणायच्या भाईने कुठे गेल्या काय गेल्या तर बापा. ह्या पोट्ट्याने दिसून राहिल्या, रश्मीन पार्वतीने दिसून राहिली. एवढी सानमाय झाली ना बापा. हो ना माय, काही समजून नाही राहिलं. तेले म्हणा राहू द्या म्हणा, चना की ना काही चना बेना नाही पाहिजे म्हणा. या म्हणा वापस म्हणा. पिंके, आय पिंके, राहू दे राहू दे, चना बेना काही पाहिजे नाही. वापस येऊन जाय बापा, येऊन जाय तशीच वापस. कुठं माय शांताबाई, मी आतापर्यंत 5-6 आवाज दिले आणि ते एवढ्या जोराने दिले का काय सांगू तुले. एवढ्या जोराने जसे स्पीकर फाटल्यासारखा मी आवाज दिला, काही आवाज नाही दिला. कुठं जाऊन बसल्या ना काय जाऊन बसले रे बापा अंधारा कुंदाराचं. पोट्ट्या अलग गेल्या, त्या बाया अलग गेल्या. काही समजलंच नाही बाई माय. मला समजायला तर बापा असं काऊन झालं अचानक मध्ये. तर मुलीचा टाइम झाला का अजून आपल्याला वाट मोकळी करायची, अजून आपल्या घराची वाट मोकळी करायची आहे ना अजून. या पोट्ट्या कवा येतो माय? दिवस डुबून राहिला ना, सूर्य आपल्या माथ्यावर गेला. बापा बाबा बाबा, काही समजायला येऊन राहिलं माय कवा येते काय येते. बापा कसं करतं व गंगे, कसं करतं? हो ना माय शांताबाई, त्याला समजायला पाहिजे ना बापा. एवढं त्याला समजायला पाहिजे. अशा कशाच करते तर माय ह्या. तरी मला वाटलंच बाई. म्या म्हटलं बाई 2-3 वाजता इथूनच निघू, अंधार लवकर पडते ना माय. तरी उन्हाळा लागला ना, म्हणजे नाही कम से कम 6:30 पावणे 7 तर वाजलेच असं ना. आता 7 वाजलेच बाई, हमखास 6 वाजले. आता तर आपण निघाले पाहिजे. अशा वेळेस आपण रस्त्याने पाहिजे होतो. काय माय बाई, मला काही समजायला येऊन राहिलं बापा. दूरचं कोसावरचं वावर पहिलेच तर माहितचा माणूस कसा ना कसा सांगते बापा. ढोरं राहते, वासरं राहते, जनावर राहते, काही सांगता नाही येत ना माय. शांती कसं करू बापा? काय करतं म्हणजे चलतं का? त्याला पाहायला चलतं काय? कुठं माय पावायला चलतं बापा त्याले आपण म्हटलं होतं ना इथं शे, मग आपण तिकडे पाहायला जाऊ त्याला, त्याने इकडे या. म्हणजे इथंच भटकत राहू. इच्छा इथं छलावा लागल्यासारखा. शांती मला जसा आवाज ऐकायला तसा तुला आला का ऐकायला? झाडावर पाहिजे काय वैता आतापर्यंत नव्हता आतापर्यंत. माय शांत हो कसं बापा. माय गंगे हो ना बिचारे, काय लटकला आहे होते माणसासारखं. माय मला भारी भेव लागून राहिला हो माय. आयुष्यात नाही पाहिलं असं काही. माय लोक तर म्हणते भूत किती नसते म्हणते. काय वय बापा. माय शांताबाई, मी पहिलेच म्हटलं होतं चुकी झाली बाई माय चुकी झाली. एवढ्या बाया दलिंदर आहे ना, एवढ्या बैताळ तोंड्या आहे ना, का काय सांगू तुले. कोणत्याच गोष्टीचा फ्रंट नाहीये. बल्ल्या बैचंद्या कुठच्या लवकर या म्हटलं तर माय डोकं फोडू का. माय शांताबाई, मला भारी भेव लागून राहिलं बाई. आता काय करू? शांती कोणतरी कोणाला मारल्यासारखा आवाज येऊन राहिला का नाही बिचारे. वावरातून लवकर जा लागते बिचारे. काही सांगता नाही येत माय. कोणाचं नाव राशीत गे आलं काही झालं तर बापा. भारी भेव लागून राहिला बाई. आवाज कशी येऊन राहिली. कोण आहे तिकडे? कोण आहे म्हटलं? गंगे नाव बाई जोरा नाव बापा. कोणाचा आवाज आणि काय होईता. या कुठे गेला असं ना बापा. कुठे गेला असं नाही. आपल्याला तो असे बेकार आवाज येऊन राहिले. आपली दांदरली त्याचं पोट्ट्या गेल्या. रश्मीन पार्वती अलग गेली बिचारी. त्याची काय हाल असं ना. आपण एका जागी असतो तर काहीतरी बापा. काय करतो बापा गंगे, काय करतो? माय शांताबाई पाहिजे माय. चना खराब होईन बापा, चना खराब होईन माय, नुकसान होईन बापा. काय माय नाट आणलं मी ना वावरात बापा. माय बाई दोघी फोडलो बापा. माय काय माय गंगे बापा. खरंच ना बाई, माझ्या पोरीनं कामं नाही केले असते ना अजून तर बरं झालं असतं. ते म्हणे आई जाय म्हणे तू म्हणे. खरंच बाई, मी भांडे घासता म्हणे 4 वाजले असते ना, मी नाही म्हटलं असतं माय. माय कोणत्या गोष्टी का नाही चांगल्यासाठी होत असते कधी खरंच बाई. माय चना बिचारी ऋतू नाही राहिला, तो व्हायलाय तो. माय वर फंडे पडले बापा. आतावर काय करावं बापा शांताबाई. भारी भेव लागून राहिलं बापा. काय कोणी पाडलं बिचारे आपल्याला. पळ माय शांताबाई, पैनात भला आहे. किती वेळ धावून राहिला तरी एका जागी येऊन राहिला बाबा. असं कसं? कोण वायला मसन्या? कोण वाय? ये बरं नजरी समोर भेव दाखवून राहिली तिथून. घुबड तोंड्या, डुक्कर तोंड्या, वाशा. जय बजरंगबली. जय हनुमान ज्ञानगुण सागर जय कपीस लोक जग रामदूत दिलीस बल्ला माझे पुत्र वंश नाम जय हनुमान. माय 4 वेळा तिथून चालू, 4 वेळा एका जागी वापस येऊन राहिलो बापा. असं कसं व गंगे? अगे माय, आपण पडलो होतो तर आपण इकडे धावायला लागलो, इकडे नाही. असं झालं ते. काय माय ते काय होय व शांतीचे पाय ना लटकलं जाईन तिथं. माय पहिले नव्हतं ना बिचारे. काय भोर आहे बापा. काय भोर माणसासारखंच काय माणूस बोई होय तर. माय शांती पहिले लागून राहिलं बापा. काय विचार नको करू, पाय लवकर पाय.
बिचारे कवा चलता घरी. शांताबाई गिंताबाई माय तू आई की कुठं आहे हो बापा, काही दिसून नाही राहिला ना. अहो त्या म्हणे तिकडल्या धुऱ्यावर उभे राहतो म्हणे बिचारे. आपण बोरायच्या चक्कर मध्ये पाय ना कुठे येऊन गेलो. कसं बापा अंधारे पडला आता, भल्ला बेव लागून राहिलं बाबा. इचू काटा हाय हे काय माय वावरात काही काही ऐकायला येते ना, काय करावं बापा. भ्याले पुरण काय आता, नाही भ्याले पुरण काय. प्यार किया तो डर ना क्या. काही भ्या नाही लागत. देवाचं नाव घे पुढे पुढे चल, बरोबर जातो आपण. देवाचं नाव घे फक्त. मला मनात घ्या बाबा, मी लहानशी काय मला मनात घ्या. मला मोठा भेव लागते बाबा. अंधार पडला ना अजून आपल्याला किती दूर जा लागते. शांता काकू पार्वती काकू माझी आई बी नाही दिसून राहिली. कुठे गेला आणि काय गेला तर बापा. आपण फालतू आलो बाई, लय उशीर झाला. माणूसही नाही एखादा आपल्या सोबत. शांता काकू गंगा काकू कुठे गेला काय माहित. माझी आई बी नाही दिसून राहिली, पार्वती काकू बी नाही दिसून राहिली. तीन इकडे गेलो आपण. माय हो ना बिचारे, कसं बापा कुठून चलता आता. रस्ता माहित आहे काय. हे तुरीच्या ना बिचारे, हे लोकांनी तुरीने सोंगल्या बिचारे. काही काही लोकांना गंगा काकूच्या वावराच्या शेजारची तूरच नाही. तूर कोणते काय माहित. कसं काय करता आता, दिसून नाही राहिलं कोणी कोणाले. आवाज मारला तर आवाजही नाही गेला बापा. मलाही भेव लागून राहिलं. मी म्हटलं करी पण खरंच बाई भेव लागून राहिला आता. गुमराह है कोई गुमराह का रास्ता, मुस्कान झूठी है. आवाज आला ना तुम्हाला, गाण्याचा आवाज आला ना तुम्हाला. मला एकटीला झाला हो बापा. काय 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 होई. चुप रे, चुप चुप. काय काय होय बापा हे. उभा इथं नाही. ज्ञान गुण सागर जय कबीर तू लोक उजागर. हनुमान चालीसा पाठ नाही बी मायावाले. काय काकू, शांता काकू. बारी बेव लागून राहिलं. नाही बाबा, मी याच्या बातमध्ये वावरातलं नाव नाही करत. मी याच्या बातमध्ये कायची उलटा पार्टी बाई बापा. माय काश मी शाळेत गेली असती, हे झालं नसतं. माय काय 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 मंगाशी नव्हतं बाई, मंगाशी नसते तर अंधार एवढाच होता. अचानक मध्ये झालं गाणं मन. देवा रामा रघुनंदन कोमलताई पाहिजे पाहिजे कोमलताई. आता नाही कुठे गेला बापा. आपला रस्ता इकून आहे इकून आहे वा. काही समजायला नाही होऊन राहिलं, काही समजायला नाही. कुठून चलता वा, कुठे गेलं ते. ये समज के बाहेर आहे. फसलो बाई आपण, चांगलं फसलो वावरात. मला भारी भेव लागून राहिला बापा. मला इकडे रस्ता तिकडे पार करू शनी वाटून राहिला. असं वाटतं की बोरी बिस्तारा घ्यावून झोपून राहू सकाळी निघेपर्यंत बापा. शांता काकू ही कुठे गेला काय गेलं तर माहिती आपली काळजी नाही बापा. आपल्या लेकराला कोणी भेवाडत असेल का वा. ते बाई वरती जाऊन बसला आता, झाडावर बसलाय. काय 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 हेच पात्रान का चला ना बापा आता. हो हे बाई कोण कोण. राम 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 राम. अरे देवा माय फालतू आलो बाई वावरात. याच्या बदमध्ये वावराचं नाव नाही घ्यायचं बापा. कुकून चालता कुकडे पया पण इथून पया बाई पहिले. काय लावलं वा भेवाडून राहिलं तवाचं कोण होईन काय होय तर. तुम्हाला काय वाटते का भेटू का आम्ही तुम्हाला. मोठ्या मंगांपासून तर भेवाळणं काय तर भेवाळणं होय. सांगू का काय तर भेवाळणं असते तर. चालले पुरी बाजीला पाहून भेवाळ आले. अक्कल आहे का नाही काहून माय बाप आहे नाही का माय बहिणी तुम्हाला. चालले इथे भेवाळ आले कुत्रे कुठचे. सांगून राहिली माझ्यासारखी वाईट नाही मग. भूत आहे का कूत वाईट नाही भ्यात जाय नाही भ्यात तुले डोंबड्या. हवेत उडते ही भूत होई
धुऱ्यावर चल शेंगा पाहू जाऊ दे ना माय काय लालच करतो. वायला उले शेंगा घेऊन काय तूर होणार आहे का? उद्या येऊ आपण लागेच तर. लय उशीर झाला बापा आता. शांताबाई गिंताबाई तिकडे वाट पाहत असन तुला मग लय कोसावर आणलं आणि आपल्याला एवढा उशीर झाला. त्या पोट्ट्या बट्ट्या कुठं हाय काय हाय आपल्या मांग आल्या मनातूनच गायब झाल्या बापा. काही समजायला निघून राहिला. चल बरं लवकर नाही तर खरंच बाई आपण इथंच राहून त्या तिथंच राहून जाय ना. रात्रीची वेळ बापा सांगता नाही येत. एखाद्याची राशीत माशीत आला हवा होईथे काही सांगता नाही येत ना माय. रातचं बेरातचं बरं नाही आहे. चल ना बरं चल लवकर. माय आपण उद्या खरं शिव का बापा. आज येऊन गेलो उद्या आले भेटून काय आपल्याला. चल ना जराशी चल चिंत कशी माय पार्वती कशी गोष्ट करून राहिली बापा तू. तुला समजून नाही राहिलं. पहिलेच लोक काय काय सांगते. रातचं औरत हे दिसलं रातचं औरत निंबांदे हे काही चांगलं नाही हवं. काय करणार बाया घुमत राहते म्हणते ना काही असे हो आपण तू बाई भरलं डोकं खाता. तुला समजायलाच नाही बाबा. कहून त्यावर बिकली नाही आहे काय. बिताची सोडून दे पण बिताची वाट पाहून राहिली का तू. अशी नको करत जाऊ बापा. मला भला राग येतो अशा बाईचा. सोड ना काय लावून दिलं तुला तर काही लावून द्यायला तर जाऊ दे ना. घुमत असेल तर पाहिलं का कधी काही अंधश्रद्धा आहे ते अंधश्रद्धा असाले. आजपर्यंत जमान्यात पाहिलं नाही मी. चालली मोठी तीच सांगतो. चल शिंत चल बरं. चालली मी एकटी. पाय जास्त भैस काही करू नको. तुला सांगून राहिली मी. माझ्या घरची विकत आणलेली डाय घरी घेऊन जाय तू. पण माझ्यासोबत आता घरी चल. शांतपण नको मारू अगावचा. शांतपणा माराले मै बडा नको करत जू कुठे. ऐकत जाय कधी कधी. कोणाचा आवाज आहे मग. लहान लेकराचा आवाज आला ना तुले. लहान कोण आहे आपल्या याच्यात. लहान लेकराचा आवाज आला का तुला. आला काय. तुला मी कवाची सांगून राहिली लवकर चल. तू ऐकून राहिली काय. ऐकूनच नाही राहिली माय तू. बेखर आहे ना बापा. बेराचं वावरत राही ना. काय माणूस गिनूस आहे का आपल्या सोबत. कोणतं कुत्र हाय. आवाज कशी येऊन राहिली ना. चल ना तुझं मगांपासूनच आवाज येऊन राहिले बापा. बरं आता चल. आता मी काही म्हणत नाही. चल आता चल बापा चल. इकून आलतो बाई. रस्ता भुलल्यासारखं होऊन राहिला मला तर. हे बाई असं दांडरल्यासारखं झालं ना तर काही समजायलाच नाही बापा. समजायला आले तर बापा काही समजायला नाही राहिलं. म्हणजे इकून आलतं मन कानी बिचारे. मला त्याच गोष्टीकडे केंद्रित होऊन जाते पुरं. तेच वाटते आपल्याला. काय करा बापा काय नाही का समजायला येऊन राहिलं. मला नाही समजून राहिलं काय करावं ना काय नाही. फालतू म्हटलं बाई मी तुले. इकून चल तिकून चल. आता कुठून चलतं. सगळीकडे अंधार आहे. इचुकाट्याचं भेव जनावरांचं भेव सारे भेवच आहे बाबा. भूताचं भेव माणसाचं भेवच लागलं. कराव का मुक्काम आजच्या दिवशी तर. मुक्कामही केलं असतं व माय. पण आपल्या मैत्रिणी आपल्या सोबत नाही ना. दोघीच राहतं काय मराले तुम्ही बिचारे व. काय करतो माय रश्मी. कोण चालतो. भटकलो नाही पाहिजे इकडे सरे. वावर आहे व. काही ऐकायला येऊन राहिलं बापा. राम राम राम. हे देवा तुला हात जोडतो रे बापा. सुखरूप घरी जाऊ दे बापा. काय मा हे तुला उशीर नसता केला ना. शांताबाई गिंताबाई व्यवस्थित आधार लागला असता बापा. शांताबाई नाही पोट्टाई नाही माय पिंकीचा काय हाल असेल बापा. तिथं लयच ते काढाय बापा. हे तर माय देवाला म्हणा पहिले लवकर आपल्या आम्हाला भेटू दे म्हणा. मग काय ते बापा पाच बसू आपण. हो चल आता इकडल्या रस्त्यानं चल आता. मग माहित पडते. ते असंच काही आवाज आले गेले असून दांदरले असून ते तर मला भेव लागून राहिलं बापा. चल ही पण चल. हो ही कोण चालत राम 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 रश्मी मी नाही ऐकलं का बापा. आपण बोराच्या झाडाखाली उभा आहे. बोराच्या झाडावर भूत बसते म्हणते बापा. भूत बसते म्हणते बोराच्या झाडावर. पागल झाली का व डोकं खाये. बोराच्या झाडावर नाही याच्या वयच्या चिचीच्या झाडावर वय. बोराचं झाड वय याच्यावर नसते. कहून याच्यावर काटे रुतते का ते. तू बाई डोकसं नको खाऊ बाई. सिच्युएशन कोणती आहे. तू काय बळबळ करून राहिली. देवा काय करावं ना काय नाही तर काही समजायलाच नेऊन राहिलं. एक काम करू इकून सारखं चाललं जाऊ. मित्रांनो नमस्कार बापा. व्हिडिओ कसा वाटला आजचा. व्हिडिओ आवडला ना. आम्हाला इथे बम भेव लागून राहिला. असं भेव लागून राहिलं का काय सांगू तुम्हाला. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आम्हाला भारी भेव लागून राहिला बापा. आम्हाला तर भूत नाही दिसला अजून पण काही सांगता नाही येत आता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब कर जा आणि कमेंट बी कर जा. बरं चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब कर जा. भेटू उद्या. बाय.